ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमे पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 14वा अध्याय मागच्या वेळी संपला. त्याचा शेवटचा गोषवारा शोभाताई सांगणार आहेत आज. अध्याय 14वा श्लोक 23 ते 27. गुणातीत योग ओव्या 336 ते 415. श्लोक 23. उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या पुरुषाचे गुणच गुणाच्या ठिकाणी व्यवहार करतात असा निश्चय करून जो आत्मरूपाच्या ठिकाणी राहतो तो कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही. युद्धभूमी कोणाला जिंकणारी किंवा पराजित करणारी नसते, तर ती दोन्ही पक्षांविषयी उदास असते. तसाच गुणातीत हा गुणस्वरूप होऊन स्वतः काही करीत नाही किंवा गुणाकडूनही काही करून घेत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जसा मृगजळाच्या हेलकाव्याने मेरू पर्वत हालत नाही, तसा त्रिगुणाच्या येण्या जाण्याने तो गुणातीत विचलित होत नाही. जागेपणी माणसाला स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, तसा तो गुणाकडून बांधला जात नाही. जसा प्रेक्षक तटस्थपणे बाहुल्यांचा खेळ बघतो, तसे हा गुणांचे कार्य बघत असतो. सत्वशुद्ध कर्मामध्ये रज वैषयिक कर्मात आणि तममोह अज्ञान यामध्ये वावरत असते. या गुणांच्या क्रिया त्या गुणातीताच्या आत्मसत्तेने होतात. वारा वाहत असतो किंवा स्तब्ध राहतो, पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो विचलित होत नाही. श्लोक 24. सुख आणि दुःख ज्याला समान आहे, जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे. जसे ढेकूळ, दगड, सोने या वस्तू त्याला सारख्या आहेत. प्रिय अप्रिय ज्याला समान आहे, जो धैर्यवान आहे. आत्मनिंदा स्तुती त्याला सारखीच आहे, त्याला गुणातीत समजावे. भगवंत शत्रूंना आणि भक्तांना एकाच मापात घालून त्यांचे सारखे वजन होईल असा साम्याचा व्यवहार करतात. मनुष्य जेव्हा देहरूपी पाण्यात मासोळीसारखा अनन्य होतो, तेव्हा त्याला सुखदुःखाचे सेवन होते. असे या मानी पुरुषाने हेच मुळी सोडलेले असते आणि आत्मस्वरूपात निमग्न असतो. जसे गंगा नदीने पात्राला सोडून आणि समुद्राच्या अथांग प्रवाहात मिसळून आपली खळखळ वाहण्याची घाई नाहीशी करते, तसे देह तादात्म्य सोडून ज्याची ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्ती झाली आहे, त्याला देहाच्या ठिकाणी सुख हे
हर्ष विकार रहित तसे दुःख विषाद विकार रहित असते. आत्मस्वरूपी ज्याची वस्ती आहे त्याला देहात द्वंद्वे सारखीच असतात. चिरडून टाकलेले जसे पुन्हा पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीची समता कधीही ढळत नाही. हा ब्रह्मदेव आहे म्हणून त्याची स्तुती करावी किंवा हा अधम आहे म्हणून त्याची निंदा करावी. त्याचप्रमाणे निंदा आणि स्तुती, खेद आणि संतोष अशा कोणत्याच मार्गाने प्रकट होत नाही. जसा सूर्याच्या घरी अंधार उजेड ही कल्पना नाही, तशी त्या ब्रह्मस्वरूप पुरुषाच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही. श्लोक 25. जो मानापमानाच्या विषयी समान, शत्रुमित्राविषयी समान, सर्व प्रकारच्या कर्माच्या आरंभाचा त्याग करणारा जो, तो गुणातीत म्हणला जातो. चांगल्या बुद्धीने त्याचे कोणी पूजन केले किंवा त्याला कोणी चोर म्हणून छळले, मित्र जवळ आले किंवा शत्रू अंगावर धावून आले, तरी तो शत्रू मित्र मानत नाही. सूर्य तेज जसे रात्रदिवस जाणत नाही, तसे तो मनाने भेदभाव जाणत नाही. ऐहिक आणि पारलौकिक भोग प्रत्येकाने मिळावे तसे त्याला मनापासून वाटत नाही. सहज जे मिळेल त्या भोगाचं तो सेवन करतो. अशा लक्षणाचे ज्याचे वर्तन असते तोच खरा गुणातीत आहे असे तू समज. आता ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता ऐक, असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक 26. जो पुरुष ज्ञान लक्षण अभेद स्वरूप अव्यभिचारी योगाने माझे सेवन करतो, तो या त्रिगुणांचे चांगल्या प्रकारे उल्लंघन करून ब्रह्मभावाला योग्य होतो. जो कोणी माझे अव्यभिचारा भावे माझे सेवन करतो, तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. म्हणून मी म्हणजे कोण, माझी भक्ती कोणत्या प्रकारची, अव्यभिचार म्हणजे काय, याची चर्चा करणे गरजेचे आहे. मी या विश्वात असा आहे की जसा एखाद्या रत्नाचा प्रकाश तो रत्नच असतो, जसे गोडी म्हणजे साखर, अगदी तोच जाळ तसे विरजलेले दूध म्हणजेच दही असते. याप्रमाणे विश्व या संकल्पनेने लोकांना जे माहीत आहे ते संपूर्ण मीच आहे. जसे की तुपाचा घट्टपणा न मोडता ते थिजलेपणासह तूपच असते. घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे, त्याप्रमाणे हे विश्वच माझे स्वरूप आहे. म्हणून विश्वाचा विश्वपणा जावा, विश्वाची व्यवृत्ती करावी, नंतर माझे ज्ञान प्राप्त व्हावे, तसा प्रकार नाही. अर्जुना, अशा अद्वैत रूपाने मला जाणणे याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. विश्वात आणि माझ्यात थोडा जरी भेद पाहिला तर ती व्यभिचारी भक्ती होते. म्हणून सगळे भेद सोडून देऊन अत्यंत एकाग्र अंतःकरणाने आपणासह मला जाणावे. बर्फाच्या पर्वतावरचा बर्फाचा तुकडा जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे, तसे तू आपले अस्तित्व माझ्या ठिकाणी जाण. सागर आणि पावसाचे ढग यांच्यात पाऊस पडतो तेव्हा अखंड धार लागलेली असते, त्याप्रमाणे ब्रह्म आणि जीव यांच्यात एकच अखंडाकार वृत्ती प्रवृत्त होते. जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये जेव्हा सोहम वृत्ती प्रकट होते तेव्हा ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप नाहीशी होते. जसा मिठाचा खडा समुद्रात एकदा विरघळला म्हणजे अर्जुना त्याचा विरघळल्याचा गुण नष्ट होतो, त्याप्रमाणे ज्ञानाने भेदबुद्धी नाहीशी केली म्हणजे ते ज्ञानही मागे उरत नाही. मग मी पलीकडचा आणि भक्त अलीकडचा ही भावना संपून जाते आणि दोघांचे निरंतर ऐक्य तेवढेच केवळ शिल्लक राहते. गुणातीत गुणांना जिंकतो तेथे गुणातीत आणि अतिक्रमण असा भेदच राहत नाही. सुज्ञ अर्जुना, अशी स्थिती म्हणजे ब्रह्मत्व आणि हे ब्रह्मत्व माझ्या भक्ताला प्राप्त होते. अर्जुना, अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीने माझे भजन करतो तो हितेच्या मुकुटावरील मुख्य रत्न होय. अर्जुना, या ब्रह्मतत्वालाच सायुज्य ही संज्ञा आहे. सगुण रूप धारण करणारा मी निर्गुणाच्या प्राप्तीचे साधन आहे असे कदाचित वाटेल. अशी कल्पना तुझ्या चित्तात पसरेल म्हणून तुला सांगतो की ब्रह्म हे मी पासून वेगळे नाही. श्लोक 27. अमृत अविकारी चिरंतन
धर्मरूप सुख आणि अद्वितीय असे जे ब्रह्म ते मीच आहे. म्हणजे ब्रह्मात आणि माझ्यात भेद नाही. अर्जुना, ब्रह्म याचा अर्थ मीच असा आहे. माझ्यापासून ब्रह्म वेगळे नाही. सगळ्या इच्छा आकांक्षा कामना सोडून विवेक जे पद गाठतो, जे ज्ञानाची परिसीमा आहे, तेही मीच आहे. संजय बोलला, अहो धृतराष्ट्र महाराज, तो अत्यंत भक्तांना आवडणारा श्रीकृष्ण वीर अर्जुना आणखी बरंच काहीतरी सांगत आहे. त्यावर धृतराष्ट्र रागाने म्हणाला, संजय, तुला हे त्रिगुणाचे बंधन, गुणातीताची लक्षणे, भगवंताची ब्रह्मरूपता हे सगळं कोणी विचारलंय का? विचारल्याशिवाय उगाच बोलू नकोस. माझ्या मुलांची विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. धृतराष्ट्राची ही स्थिती पाहून संजय त्रासाने परंतु आश्चर्याने म्हणाला, याचे भगवंताशी कसे वैर आहे? भगवंत कृपाळू होवो आणि धृतराष्ट्रास आत्मानात्म विचार करण्याचे सामर्थ्य देवो आणि याचा मोहरूपी रोग नष्ट होवो. असे आता संजयाच्या अंतःकरणात आनंदाचा पूर येत होता. त्या भगवंत प्राप्तीत प्रतिपादित अक्षरातील भाव ओवीच्या माध्यमातून तुम्हा श्रोत्यांच्या चित्तापर्यंत पोचता करीन, असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले. खूप छान. सविस्तर सांगितलं, छान सांगितलं. सगळे सगळे योग. लिलीमध्ये एक प्रश्न विचारू का? हो, हे चालेल. इतरत्र गुणातीतांची लक्षणं सांगत होत्या ना शोभाताई, तर ते हं, हं. खूप स्थितप्रज्ञाच्या लक्षणांशी मिळतं जुळतं वाटलं. हो, एक्झॅक्टली म्हणजे जो गुणातीत असतो तो तो स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञ असतो. अगदी खरं. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या अध्यायाकडे जाऊया. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय, पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे. पुरुषोत्तम योग म्हणजे उत्तम पुरुष. उत्तम पुरुष अर्थातच ब्रह्म. ब्रह्म म्हणजे आपण जेव्हा पुरुष आणि प्रकृती म्हणतो त्याच्यापैकी जो ब्रह्म. आणि हा अध्याय तसा लहान आहे, 20 श्लोकांचा आहे आणि त्याच्यामध्ये खूप उपनिषदाचं सार भरलेलं आहे. आपण आधीचे अध्याय पाहिले, 12वा आणि 13वा आपण पाहिला, त्याच्यामध्ये भक्ती योग होता. त्याच्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि मग आपण पाहिला 14वा अध्याय. 14व्या अध्यायामध्ये त्यांनी काय सांगितलं की रज आणि तमगुण आपण कमी करायला पाहिजे आणि सत्वगुण करायला पाहिजे. त्याच्यानंतर शेवटी गुणातीत कसं व्हायचं ते त्यांनी सांगितलंय. आता इथे विषय आहे की आपला जो संसार आहे त्याच्या वृक्षामध्ये आपण अडकलो आहोत. तर त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं आणि मोक्ष कसा मिळवायचा हे आपण बघणार आहोत. तर सर्वात्मक ब्रह्माची आपल्याला इथे ओळख करून घ्यायची आहे आणि तो सर्वात्मक ब्रह्म म्हणजेच पुरुषोत्तम आणि त्याच्यापासून ब्रह्मज्ञानाचं फळ जे मिळेल ते पण आपल्याला सांगितलंय. तर बेसिकली या अध्यायामध्ये ढोबळ माराने म्हटलं तर 5 भाग आहेत. एक म्हणजे संसार वर्णन, नंतर मोक्ष साधनम आणि तिसरं ब्रह्म सर्वात्मकम, नंतर ब्रह्म पुरुषोत्तम आणि 5वं आहे ब्रह्मज्ञान फलम. तर हे जे 5 भाग आहेत ते खूप सुंदर पद्धतीने एकत्र उलगडत जातात. तर त्याच्या आधी हे सगळे तत्वज्ञान सोडवायच्या आधी माऊलींनी आपल्याला नेहमीप्रमाणे वंदन केलेलं आहे. तर त्या वंदनामध्ये ओवी 7 आणि 16 या खूप सुंदर आहेत. तर ओवी 7 मध्ये ते म्हणतात, अहम हा दोप जाळू, नाहम तेजे ओवाळू. खूपच सुंदर ओवी आहे ती. आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या अंगाने आपल्या गुरुची मानसिक पूजा इथे केलेली आहे. फार सुंदर आहे ते. सुरुवातीचे ओव्या आहेत त्या पण खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर श्लोक 1 ते 3 मध्ये आपला हा जो संसार आहे त्या संसाराचं वर्णन केलंय. त्या संसाराला त्यांनी अश्वत्थ असं म्हटलंय.
तर अश्वत्थ वृक्षाचं हे वर्णन आहे आणि अश्वत्थ वृक्षाची जी कल्पना आहे ती कठ उपनिषदामधून आलेली आहे. आता अश्वत्थ म्हणजे काय, की जो उद्यापर्यंत टिकत नाही, अर्थात त्याच्यामध्ये बदल होत असतात. जसं आपण स्वतःकडे बघितलं तरी आपल्यामध्ये सतत बदल होत असतात. आपल्या शरीरामध्ये होतात, आपल्या मनात होतात, हे सगळे बदल होत असतात. त्यामुळे कालची जी व्यक्ती असते तीच आपण आज नसतो. तर हा जो अ, आपला स्वतःमध्ये जो काय बदल होतो तसाच बदल या अश्वत्थ वृक्षांमध्ये होतो. अश्वत्थ वृक्षाची उदाहरणं म्हणजे एक वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड. तर ही जी झाडं असतात त्यांच्यामध्ये पण सतत बदल होत असतात. म्हणून इथे अश्वत्थ वृक्षाची कल्पना आपल्या संसाराला दिली आहे. आता हा तो जो अश्वत्थ वृक्ष आहे संसाराचा, तो उलटा केलेला वृक्ष जो असतो तशाप्रमाणे. म्हणजे मागे मी तुम्हाला साखराई बुवांच्या पुस्तकातलं चित्र दाखवलं होतं, जे माधवीने आणून दिलेलं होतं आपल्याला. तर त्या चित्राकडे बघितलं की आपल्याला याची कल्पना येते की ब्रह्मापासून निघालेला हा वृक्ष आहे. पण त्यांनी खूप सुंदर चित्र काढलंय की ब्रह्मा जे आहे ते या वृक्षाच्या बाहेर दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्याला कल्पना पाहिजे की आपला जे संसार आहे तेवढंच ब्रह्म नाही आहे, त्याच्या बाहेर सुद्धा ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे, तर ते अद्वैत आहे, आनंद आहे आणि निराकार आहे. आणि आपण जेव्हा आता हा जो त्यांनी जो वृक्ष दाखवलाय आपल्याला, त्याच्यामध्ये त्यांनी बाहेर ब्रह्म दाखवलंय, नंतर प्रकृती दाखवलंय, नंतर महत्तत्व दाखवलंय. तर हा महत्तत्वाचा जो कॉन्सेप्ट आहे तो सांख्यशास्त्रामधून आलेला आहे. त्यांनी प्रकृती म्हणजे जेवढा ब्रह्म नाही आहे त्याच्यात सोडून सगळं आहे ते प्रकृती आपण म्हणतो. पण त्या प्रकृतीमधलं सुद्धा जेव्हा ते दुसरं काही निर्माण करतात, ती जी निर्माण करण्याची शक्ती आहे प्रकृतीची, त्याला महत्तत्व म्हटलंय त्यांनी. सो बेसिकली प्रकृतीचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत, की बाकीचं सगळं आपल्याला दिसतं ते आणि ज्याच्यापासून पुन्हा निर्मिती होऊ शकते असं जे तत्व आहे त्याच्यातलं, त्याला त्यांनी महत्तत्व असं म्हटलंय. तर त्यात महत्तत्वापासून काय निर्माण होतं, आधी त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण होते. तर ती त्रिगुणात्मक सृष्टी जी आहे त्याच्या आधी पंचमहाभूत निर्माण होतात, पंचेंद्रिय निर्माण होतात आणि नंतर मग हळूहळू सगळी सृष्टी निर्माण होते. तर आपण सृष्टी निर्मितीचं जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळं पाहिलं होतं. तर ती कल्पना या वृक्षामध्ये आपल्याला दाखवलेली आहे. आपल्या धर्मात सृष्टी प्रकृतीची आपण जी कल्पना केली आहे, आपण जेव्हा तो श्लोक शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला ग्राफ करून दाखवलेलं होतं. आत्ताच म्हणजे एवढंच आठवा की ब्रह्मांड निर्माण होतं तेव्हा आधी अव्यक्त जग निर्माण होतं आणि ते म्हणजे बी असतं झाडाचं तसं असतं आणि ते अव्यक्त रूपामधून अव्यक्त रूप बाहेर येतं. तर असा हा संसार हा वृक्ष आहे आणि तो अविनाशी आहे. त्याचे जे पानं आहेत ती म्हणजे वेद आहे आणि या ती जी पानं आहेत ती या झाडाला संपूर्ण झाडाला अन्न देत असतात. आणि वैदिक कर्म जे असतात ते या संसाराला जपून ठेवत असतात असं शंकराचार्य म्हणतात. जो हा वृक्ष आहे आणि त्याचे मूळ जाणतो, जो हा वृक्ष आहे त्याला जाणतो आणि त्याचं जे मूळ आहे, मूळ म्हणजे अर्थातच ईश्वर, त्याला पण जाणतो, त्याला वेदवित, वेदवित म्हणजे ज्ञानी असं समजलं जातं. तर संसाराच्या झाडाला ऊर्ध्वमूल असं म्हणतात. ऊर्ध्वमूल म्हणजे मूळ वरती आहे आणि बाकीचं झाड खाली आहे. 19व्या ओवीमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर अव्यक्त अवस्थेत बीज रूपात जे असतं त्या तत्वापासून अ, त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलेलं आहे. आणि मायेला द्वैत नाही, ती अद्वैत आहे. आणि
कारण इथे माया ही आभासात्मक अशी समजली जाते. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येईल की माया ही आभासात्मक जी म्हटलेली असते ती म्हणजे ब्रह्म खरं आहे आणि बाकीचं जे मायेचं आहे तो एक आभास आहे अशी एक कल्पना आहे. आपल्या धर्मातच ही कल्पना आहे. तर ब्रह्म, मग माया, नंतर अम, विकल्पामुळे मन येतं, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूत अशी सगळी जी निर्मिती होते ती आपल्याला इथे दाखवलेली आहे. अहंकारापासून निघणाऱ्या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पण निर्माण होतात. तर एवढी जर का आपण कल्पना केली तर आता पहिलाच जो श्लोक आहे त्याच्यामध्येच माऊलींनी खूप आपल्याला छान स्पष्टीकरण दिलंय की ही जी माया आहे तिला आभास का म्हटलंय ही त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना दिली आहे. ओवी 1:19 ही खूप इथे छान उपमा दिली आहे की अश्वत्थ वृक्ष समुद्राप्रमाणे आहे. नद्यांचं सगळं पाणी येतं तिथे आणि त्याच्यामुळे तो कमी पण होत नाही आणि तो वाढतही नाही. तर नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी गुण दाखवलेले आहेत. या संसार वृक्षाला काय फळ येतात तर सुख आणि दुःख अशी त्याला फळ येतात. व्याप्तीसाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे जे काय तुमच्या पुढे येतं ते स्वीकार करायचं किंवा त्याचा धिक्कार करायचा. हे दोन्हीसाठी आपल्याला मानसिक बळ लागतं. तर आता हे जे आपल्याला तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कळलंय की हा जो वृक्ष आहे हा जिवंत आहे. आपल्या दृष्टीने तो आता जिवंत आहे. तर ते म्हणतात जर का तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान घ्यायचं असेल तर हा वृक्ष आपल्याला पूर्णपणे तोडायला पाहिजे. संसाराचा जो काय वृक्ष आहे तो आपल्याला तोडायला पाहिजे. तर महत्त्व म्हणजे आपण जे म्हटलं की निर्माण करायची जी शक्ती आहे संसाराची जर सार आहे ते त्याच्यामध्ये आहे. तर ही कल्पना सांख्यामधून आली आहे. मग आता हा जो आपल्याला वृक्ष कापायचा आहे तो कुठे कापायचा तर ह्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की मन जे आहे तिथे आपल्याला हा वृक्ष कापायचा आहे. म्हणजे आधी आपलं मन घट्ट करायचं आहे आणि ते आपल्याला ब्रह्माकडे वळवायचं आहे. तर आपण हे सगळं शिकत असताना एक मागच्या वेळेस एक प्रश्न आला होता की सगळं जर का ब्रह्मच आहे तर ब्रह्माला म्हणजे आपण जेव्हा हे कापतोय झाड तेव्हा आपण ब्रह्माला पण कापतोय का असा एक प्रश्न होता. तर अर्थातच त्याचं उत्तर आहे की नाही. कारण आपण जेव्हा ब्रह्माला वस्तू पण म्हणतात पण वस्तू हे खरं ब्रह्म आहे आणि त्याच्यापासून आपल्याला जो आभास निर्माण झालाय म्हणजे माया जी आहे ती सगळी खोटी आहे. त्याची खोटी माया आहे ती आपल्याला कापायची आहे. आपल्याला ब्रह्माला कापायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलंय असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. म्हणजे हे इतकं हा जो वृक्ष आपल्याला कापायचा आपण म्हटलं तो कापणं खूप अवघड आहे. पण आपल्याला तो कापायचा आहे. तर तर आता अश्वत्थ वृक्षाची ही कल्पना आहे ती काल्पनिक समजा वृक्ष जरी पण घेतला तर तो वृक्ष जो आहे तो काळ आणि वेळ याच्यामुळे बांधलेला आहे आणि त्याच्यापासून जर का आपल्याला खरी वस्तू म्हणजे ब्रह्म हे जर का आपल्याला बघायचं असेल तर हे ब्रह्म केवढं आहे तर ब्रह्म म्हणजे सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे आणि असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये मी आधी वृक्षाचं वर्णन आहे आणि त्याच्यानंतर मी एक कोट इथे घेतला आहे की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये सांगितलंय की वस्तू ही फक्त
पृथ्वीच्या बद्दलच नाही तर त्याच्यामध्ये सगळे स्वर्ग पण त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर जेव्हा आपण ब्रह्म कुठे पसरलेलं म्हणतो तेव्हा ते सगळीकडे पसरलेले आहे. पण आपल्या संसाराबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा पृथ्वीवरचा आपला जो भाग आहे त्याच्याच बद्दल आपण बोलत असतो. तर अम, हा वृक्ष आपल्याला कापायचा असेल तर कसा कापायचा? तर मनाने कापायचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. एक म्हणजे पहिलं वैराग्य. वैराग्य म्हणजे रज आणि तमगुण कमी करायचे. नंतर सद्गुण वाढवायचे. आपण मगाशी बघितलं होतं तसं. आणि अमानित्व अ, वाढवायचं. नंतर सांगितलंय शरणागती पाहिजे आपल्याला पूर्ण आणि शास्त्र विचार करायला. शास्त्राच्या प्रमाणे विचार करायला पाहिजे. या 4 पायऱ्या त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेत, की कसं जायचं. तर आता श्लोक 7:15 मध्ये त्यांनी म्हटलंय, की ब्रह्मणा सर्वात्मकम म्हणजे आत्मा आणि अनात्म या विवेकाने आत्म अ, आत्मज्ञान आत्मज्ञानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर 16व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, की अ, पुरुषोत्तमाबद्दल बोलायला आपण सुरू करतोय. तर त्यांनी म्हटलं, की मागे आपण क्षर आणि अक्षर असे 2 अ, विश्व आपण पाहिले होते, की आणि त्याच्यानंतर आपण हे ब्रह्माचं हे रूप पाहतोय. तर क्षर हे पुरुष, अक्षर हे दुसरं पुरुष आणि त्याच्या पलीकडे काय आहे तर ब्रह्म आहे, अशी ही एक कल्पना आहे. तर एक ओवी तुम्हाला सांगते. 576वी जी ओवी आहे त्याच्यामध्ये म्हटलंय, साचची बोलावे हवे नवे, साचची बोलावे नवे हे शास्त्र, ते सांसारू जीर्णते अस्त्र. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की अ, आपल्या उपनिषदाप्रमाणे एकेका स्वर्गात जाण्याचा उल्लेख आहे. आपण मुक्ती म्हणतो. मुक्ती म्हणजे सगुण उपासनेकडून आपण ब्रह्मलोकाकडे जाणार असतो. इथे आत्मज्ञान मिळालं की माणूस पुढे जातो. अ, जीवाची जी गती असते ती ब्रह्मलोक आणि शिवलोक यांच्यापर्यंतच असते. आणि जेव्हा आपण म्हणतो की ब्रह्मात विलीन व्हायचं तेव्हा आपण त्या ब्रह्मलोकामध्ये विलीन होत असतो, असा त्याचा अर्थ आहे. तर आणखी काही मुद्दे तिथे राहिलेत का बघते. हा म्हणजे मगाशी तुम्हाला जी ओवी सांगितली, शास्त्रची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसारू जीर्णते अस्त्र, आत्मा अवतरवते ब्रह्म, अक्षरे ये. म्हणजे म्हणतात की हे जे काही गीता आहे हे फक्त शब्द पांडित्याचं शास्त्र नाही, तर संसार जिंकण्याचं शास्त्र आहे. गीतेचे अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे शास्त्र आहे. फार सुंदर ती ओवी आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं. तर अशा प्रकारे हा जो अम, अध्याय आहे तो आपल्याला पुरुषोत्तमाबद्दल सांगणार आहे. इथे माझा मी तुम्हाला जो सारांश सांगणार होते तो माझा इथे संपला. अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करू. श्रीगुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत व इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजलीचे अर्घ्य श्रीगुरूंच्या चरणावर देऊ. एकनिष्ठारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना ते श्रीगुरु अनामिका नावाचे गंधाचे बोट लावून श्रीगुरु विषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू. अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरूविषयींचे दृढ प्रेम
हीच कोणी जोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक 8 पाकळ्यांचे कमळ हे सद्गुरूंच्या पायावर वाहू. देहादिकांचा अभिनिवेश घेणारीची अहमवृत्ती हाच कोणी एक धूप तो श्रीगुरु चरणांजवळ जाळू. या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी तेज त्या तेजाने श्रीगुरु सोवाळू व त्या सद्गुरु चरणास तदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ. श्रीगुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण स्थूल देह व लिंगदेह या 2 खडावा करून घालू व ऐहिक पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरू चरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू. त्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो. त्या दैवास या श्रीगुरूंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते, कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते, ज्याप्रमाणे सूर्याच्या पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोतांना ज्ञानाची दिवाळी करते, ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे नादब्रह्म ठेंगणे होते, फार काय सांगावे, त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तितका शोभत नाही. श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते. ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते, असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो. शब्दाने त्याचे वर्णन त्याला करता येते. हे केवढे आश्चर्य आहे. ते ज्ञानाला कळत नाही व ध्यानासही सापडत नाही. असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते. गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो, त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते. तर या संबंधाने फार काय सांगू. आज ते दैव माझ्या शिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानदेव म्हणतात. कारण की मी श्री गुरूंचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एक पुत्री आहेत. म्हणजे माझ्या गुरूंना मी एकटेच मूल आहे, म्हणून त्यांच्या त्या कृपेला मी एकटा ठिकाण झालो. पहा चातक पक्षाकरता जरा वर करा म्हणजे वाचायला ओके. पहा चातक पक्षाकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. त्यांनी आपल्या कृपेचा सर्व साठा माझ्यात ओतला, म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न पडलेले तोंड बडबड करू गेले. तो त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते. असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्य असताही जगास पूज्य अशी त्यांची त्या पांडवांच्या वैगुण्याची पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय.
त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयींचे शुद्ध प्रेम मलिन होते. श्री गुरूंचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे? आता त्याच श्री गुरूंच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदगत सांगण्याच्या साधनाने मी ज्ञानदेव तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन. तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य इंद्रपद मिळवण्यास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो. अथवा ज्याप्रमाणे डोळसाला सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच ज्ञानी पुरुषाला मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तर त्या ज्ञानाकरता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. द्रव्यांजन हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवील, परंतु ते द्रव्यांजन घालण्यास पायाळाचे डोळे पाहिजेत. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखरच अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे. तर वैराग्य वाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की नाही. जो थांबायचंय का? हा, आता आपण ओव्या वाचूया ओके 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 35 पर्यंत. आता हृदय हे आपुले आता हृदय हे आपुले चौफळूनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनिया पुष्पांजुळी अर्घ्यू देवो अनन्योदके धुवट वासना ते जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे तिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंघोळ्या आनंदा मोद बहळ सात्विकांचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी तेथे अहम हा धूप जाळू नाहंतेचे ओवाळू सामरसे पोटाळू निरंतर माझी तनू आणि प्राण या दोनो पाऊआ लेऊ श्रीचरण करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मेख लाहे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोडी तैसी आणि गोडी अक्षराते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची तैशी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे श्रवण सुखांच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी ससीने बरवी वाचा वल्ली ठाव न पावता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोचवे नाही सगळंच वर करा म्हणजे वाचायला बरं पडतं. ओके थँक्स. जे ज्ञानासी न चोजवे ज्ञानासी जे नांगवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग गुरुपद पद्मपराग लाहे जैका तरी बहु बोलू काही आजी ते आणि ठाई माते वाचुनी नाही ज्ञानदेवो म्हणे जे तान्हिनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते जाले तिये पहापा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड किम गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्ट आपैते ते तै वाळूची रत्ने परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी आधणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची
राखे वेळ जगन्नाथू तया परी श्री गुरु करीती जय अंगीकारू तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय आगवा पहा काई नारायणी तया पांडवांचे उणे की जेची ना पुराणे विश्ववंद्ये तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणिले ओझे ज्ञानाची या परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता तेणेची पसाय ये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राये गीतेचेनी तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायांचा अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची ये का शतज एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नोहे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवणा पा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळीचेही निधान दाविल कीर अंजन परी होआवे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध होआवे तरी विरक्ती वाचुनी कैही ज्ञानासी तगणे नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे झालं का हा 36 हो आता क्रांती वाचते हा तेच 36 पर्यंतच होतं ना हम्म. थँक्यू आता मला 36 वाटतं अक्षा पुन्हा तुम्हाला रोहिणीताई तिथे याला हा या दॅट्स गुड 36 पासन ना हा ऍक्च्युली बरोबर 36 जिथे आता वैराग्याचा पासून हा. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणाऱ्यास माहित होते तेव्हा तो जसा त्याच्या पुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपणहून साधकाच्या पाठीमागे लागेल आता या संसाराला क्षणभंगूरपणा कसा आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा 15व्या अध्यायात सांगतात सहज उन्मळून पडलेले झाड शेंडाखाली व बुडवर असे पडले असता ते जसे लवकर सुकते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही हे लक्षात ठेव याच प्रकारच्या म्हणजे संसार हाच कोणी एक बुडवर व शेंडाखाली असलेला वृक्ष आहे अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्म मृत्यू रूपी संसाराची येरझार संपवतात संसाराचे मिथ्यत्व दाखवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे आता हेच ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे तर ब्रह्मानंदाचा समुद्र पूर्ण पौर्णिमेचा राका पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला अरे अर्जुना आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज परंतु इतर सामान्य वृक्षासारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही जर इतर वृक्षांप्रमाणे याच्या बुडाशी अग्नी अथवा कुऱ्हाड यांचा प्रवेश झाला असता तर वरचा विस्तार केवढा का असेना तरी इतर वृक्ष जसा मुळाशी तुटला असता फांद्यांसह उन्मळून पडतो तसा हा पडला असता पण या संसाररूपी वृक्षाची तशी गोष्ट कुठली म्हणून हा सोपा नाही अर्जुना या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे
कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे प्रळय प्रळय काळाच्या उदकाने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एकट्या संसार वृक्षाने अडविले व्यापले आहे. अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही, व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही. मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना, हा नेहमी हिरवागार आहे आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या आहेत, त्याप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही, तर वरच्याही बाजूस फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. हा संसार वृक्ष म्हणजे आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, अथवा संसार वृक्षाच्या आकारने वारा विस्तारला आहे, किंवा या संसार वृक्षाच्या रूपाने अवस्था त्रयाने उदय केला आहे. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज. आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे? संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे? याचा खाली वाढण्याचा का स्वभाव आहे? व याच्या फांद्या कशा आहेत? अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत? आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशा करिता आहे? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे, अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने सांगू. परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक, हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. म्हणून हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कानच कर. जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रगट केले. आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसे दाही दिशांनी कवटाळले आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले. इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्त्य ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. $36 ना? आता 36 का कुठला? बरोबर आहे, बरोबर. हा. आता विरक्तीची कवणपरी जे येऊनी मना ते वरी, हेही सर्वज्ञे श्रीहरी देखिले असे. जे विषय राधिली रससोये, जे जेवणारा ठाववी होय, ते तो ताटची सांडूनी जाये जयापरी. तैसी संसारा या समजता, जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. आता अनित्यत्व या कैसे, तेची वृक्षकार मिशे, सांगीजत असे विश्वेशे पंचदशी.
उपडिले कवतिके, झाड येरी मोहरा ठाके, ते वेगे जैसे सुखे, तैसे हे नव्हे जाण. याची एके परी रूपकाची या कुस्सरी, सारी तसे वारी संसाराची. करुणी संसार वावो, स्वरूपी अहंते ठावो, हो आवया अध्यावो, पंधरावा हा. आता हेची आघवे, ग्रंथ गर्भींचे चांगावे, उपल विजेल जीवे, आकर्णीजे. तरी महानंद समुद्र, जो पूर्णिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र, ऐसे म्हणे. अगापै पंडुकुमरा, येता स्वरूपाची या घरा, करीतसे आडवारा, विश्वाभासू जो. तो हा जगडंबरू, नोहे येथ संसरू, हा जाणे महातरू. हा मला असे, परी येरा रुखा सारिखा, तळी मुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणून लेखा, नये कवणा. आगी का कुऱ्हाडी, होय रिगावा जरी बुडी, तरी हो का भलते वढी, वरी चील वाढी. जे तुटलिया मुळापाशी, उलंडेल का शाखांशी, परी तैशी गोठी कायशी, हा सोपा नव्हे. अर्जुना हे कवतिक, सांगता ऐसे अलौकिक, जे वाढी अधोमुख, रुखा यया. जैसा भानु उंची नेणे के, रश्मी जाळ तळी फांके, संसार हे काव रुखे, झाड तैसे. आणि आथी नाथी तितुके, रुंधले ऐसे येणेची एके, कल्पांतिचेनी उदके, व्योम जैसे. का रवीच्या अस्तमानी, अंधारेनी कोंदे रजनी, तैसा हाची गगनी, मांडला असे. यया फळ ना चुंबिता, फूल ना तुरंबिता, जे काही पंडुसुता, ते रखुची हा. हा ऊर्ध्व मूळ आहे, परी उन्मुळीला नोहे, येणेची हा होय, शाडवळुगा. आणि ऊर्ध्व मूळ ऐसे, निगदिले कीर असे, परी अंधीही असोसे, मुळे यया. पै बल्वचेची महामारी, पिंपळा का वडाची या परी, जे पारंबिया माझारी, डहाळिया असती. तेवीची गा धनंजया, संसार तरुयया, आधीची आथी खंदिया, हेही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे, शाखांचे मांदोडे, दिसतात ती अपाडे, सासिन्नले. जाले गगनाची पावेलिये, का वारा मांडला रुखाचेनी आये, नाना अवस्था त्रये, उदयला असे. ऐसा हा एकू, विश्वांकार विटंकू, उदयला जाण रखू, ऊर्ध्व मूळू. आता ऊर्ध्व या कवण, येथे मूळ ते की लक्षण, का अधोमुखपण, शाखा कैसिया, अथवा द्रुमायया, अधिजिया मूळिया, तिया कोण कैसिया, ऊर्ध्व शाखा. आणि अश्वत्थू हा ऐसी, प्रसिद्धी कायसी, आत्मविद विलासी, निर्णय केला. हे आघवेची बरवे, तुझी प्रतितीसी फावे, तैसेनी सांगो सोलिवे, विन्यासे गा. परी ऐके गा सुभगा, हा प्रसंगू असे तुझची जोगा, कानची करी हो सर्वांगा, हिये अथिलिया. ऐसे प्रेमरसे सुरफुरे, बोलिले जव यादव वरे, तव अवधान अर्जुनाकारे, मूर्त झाले. देव निरूपिती ते थेंकुले, एवढे श्रोते पण फाकले, जैसे आकाशा खेव पसरिले, दाही दिशा. श्री कृष्णोत्ती सागरा, हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरो पाहे. एक सरा अवघे याचा, ऐसा सोय सांडून खवळली, आवडी अर्जुन देवे देखली, तेथ जालेनी सुखे केली, कुरवंडी तया. निलिमाताई, हं? तुम्ही आता सांगताय का पुन्हा मगाशी राहिलेलं?
म्हटलं मी रेकॉर्ड करून आपल्या चॅटवर टाकेन. पुढे जाऊया आपण. हो, हरकत नाही. वाचू हे पुढचं? हो, चालेल. आज तर कोणाला वाचायचं मी असेल? आता ही वाचते, केतकी वाचते. हा. हा, तेच ते वाचायचं. आता 7च मिनिटं उरलीत वाचू ना. जेवढं होईल तेवढं वाचूया ना आपण. और वी कॅन डू इट नेक्स्ट टाइम. तो वाचते. मला तर पहिला होईल असं वाटतं. हो, नाही. ओके. पण पहिला निलिमाताई त्याच्यात भरपूर ओव्या आहेत ना पहिल्या हो. याच्यात. हो, पण आपण 75 ते आपण 100 25 ओव्या तरी वाच ना केतकी. हो, 25 त्याच्यात तिला. हा, चालेल. ठीक. हो. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ वर ब्रह्माच्या ठिकाणी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो अश्वत्थ म्हणजे विनाशी आहे, तरी त्याला अव्ययी अविनाशी असे सामान्य जन म्हणतात. वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, याचे अज्ञान हेच मूळ आहे व म्हणून हा क्षणभंगूर आहे, असे जाणणारा तो खरा वेदवत्ता म्हणजे ज्ञानी होय. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावं, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधनाशिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होय. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे व स्वभावतः इंद्रियांना जो अगोचर आहे, जे अगोचर आहे, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो, जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज, अशी जी सत्य वस्तू ब्रह्मवस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाची गाया म्हणून जी प्रसिद्ध आहे ती नसलेलीच आलेली आहे, किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत, त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावं तर विचाराने तिचा बाध होतो, बरं नाही म्हणावं तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी अनेक शक्तीची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे, ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तूचा प्रकाशच जगद रूपाने प्रकट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते, स्वप्नातच
आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागं करून त्याला खरे 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 आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणणे अज्ञान आणते. तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे आणि वेदांतातही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. मला पूर्ण वाटतं ते इतकी आणि हं, त्याचा अर्थ वाचूया आपण हं. आणि पुढच्या वेळी आपण ते पूर्ण करू. बरंच आहे ना अजून? हो. चालेल. तेवढ्या ओव्या वाच, मग आपण थांबूया. ओव्यांकडे नेता का? ट्राय करता येते. श्लोक होता ना त्याच्यानंतर लगेच 70 पासून 71 पासून आहे बघा. हं. 73 पासून नाही, अजून वरती जा जरा. 72. पहिला हे होता ना आपला फर्स्ट श्लोक. अरे, मी पुढे गेलो मला वाटतं. सॉरी, पुन्हा आणखी थोडं वरती. हा, झालं. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वागा तरुयया येणे रुखेची काजया ऊर्ध्वतागमे. एरवी मध्य ऊर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई. जो नाही कजता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जया जे आर्हा परवते जया जे पुढे मागवते. दिसते न विण दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता वो पसरा. नामरूपाचा संसारा होय जया ते. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण. आपण या जे जाण आपणची ऐसे वस्तू जे साचे. ते ऊर्ध्वगा यया तरुचे तेथ आर घेणे मुळाचे. ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आधी. का वांझेची संतती वानणे जैशी. तैसी सत ना असत होय जे विचाराचे नाम नसाहे. ऐसे या परीची आहे अनादि म्हणती. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका. विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे. जे नाना शक्तींची मांदुस जे जगत ब्रह्माचे आकाश. जे जे जगदभ्राचे आकाश. जे आकार जाताचे दुस घडी केले. ते माया वस्तूचा ठाई असे जैसे नी नाही. मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय होय. जेव्हा आपण या आली निद करी आपण पे. हे माया वस्तूचा योग झाली. ते माया वस्तूचा ठाई असे जैसे नी नाही. मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जेवी मुग्ध. का काजळी आणि मंद प्रभादीपी. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवऊनी वेगी. आली गिले निवीण आलिंगी. आलिंगिले निवीण आली. आलिंगिले निवीण आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेणणे धनंजया. तेची रुखायया
मूळ पाहिले वस्तुसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळै जे कंदू वेदांती ही हाची प्रसिद्धू बीज भावो. इथे थांबा, चालेल. ओके, थँक्यू. छान वाटलं. हे आता माया आणि ब्रह्म याचं वर्णन आहे. थोडं पुढच्या वेळी मी सांगेन, जेव्हा सांगेन तेव्हा. चालेल. थोडं कठीण आहे हे ना. हो, काय केलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होती किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.